नमस्कार मैत्रिणींनो, हे पहा, हे आपण पुन्हा एकदा 3 सेम पीस सेम कलरमध्ये रुमाल केलेले आहेत आणि सेम डिझाईनमध्ये. ज्या कस्टमरला मी हे रुमाल पाठवले होते त्यांना हे रुमाल इतके आवडले की त्यांच्या फ्रेंड्सनी सुद्धा त्यांना सेम कलरमध्ये आणि सेम डिझाईनमध्येच आपल्याला रुमाल करायला सांगितले. त्याच्यामुळे याची साईज वगैरे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. हा थोडा छोटा रुमाल आहे, म्हणजे याची बेसची साईज 11 ते 11.5 इंच आहे आणि पूर्ण मला वाटतं साखळीसोबत याची साईज 14 इंच आहे. हा आपला मोठा रुमाल म्हणजे हा ताटावर बसेल इतका मोठा रुमाल आहे. याची बेसची साईज 14 ते 14.5 इंच आहे आणि या रुमालाची साखळीपासून पूर्ण रुमालापर्यंत साईज एकूण 16 इंचची आहे. हीच कलर हेच डिझाईन मी आधीसुद्धा त्या कस्टमरला दिले होते. त्यांना हे कलर्स एवढे आवडले की त्यांच्या फ्रेंड्सनीसुद्धा सेम कलरमध्ये सेम डिझाईनमध्ये रुमाल बनवायला सांगितले. हा सुद्धा मी सेम कलरमध्ये त्यांना दिला होता, मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता. आणि हा आपला तिसरा रुमाल बघा, याला मी ब्ल्यू कलरची साखळी दिलेली आहे. सुंदर कलर वाटतात, सेम साईज आहे. बेस साईज 14 ते 14.5 इंच आणि साखळीपासून पकडलेत तर एकूण 16 इंचपर्यंत हा रुमाल होतो. ताटावरचा रुमाल आहे. ताई आपल्याकडून रिसेलिंगसाठी घेतात म्हणून त्यांनी त्यांच्या कस्टमरला किंवा फ्रेंड्सला दाखवले, तर त्यांनी मला पुन्हा याच कलरमध्ये रुमाल करायला सांगितले होते. हे रुमाल तुम्ही करायला घेतलं तर अगदी सोपी पद्धत आहे रुमाल करण्याची. काहीही याच्यामध्ये कठीण नाही आहे रुमाल करण्यासाठी. मला हे रुमाल करायला 2 ते 3 दिवस लागले, कारण छोटी थोडं त्रास देत होती म्हणून ते पटपट करता येत नाही. नाहीतर डिपेंड आपल्या विणकामावर आपण 3 ते 4 तासात एक रुमाल करू शकतो. बघा, व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आज आमच्या इथे पाऊस झाला, त्याचीही मी एक छोटीशी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. धन्यवाद.